मंगळवारी दिनांक 11 फेब्रुवारीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झालाय, ज्यात सोलापूर शहरातील 2 सख्ख्या बहिणींनी एकाच वेळी घवघवीत यश संपादन केले। घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची, ज्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी त्यांनी कुठलाच हट्ट धरला नाही। आहे त्या परिस्थितीत आणि अनेक वेळा आलेलं अपयश पचवत त्यांनी जिद्दीने अभ्यास करून बाजी मारली। यासाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक, मानसिक, सामाजिक स्तरावर चांगला संघर्ष करावा लागलाय, हेही तितकंच खरंय। गॅरेजवाल्या बापाचं स्वप्न साकार करणाऱ्या सरोजनी आणि संजीवनी यांची प्रेरणादायी कथा आज संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली। दोन्ही बहिणींचा अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सोलापूर शहरातील गवळी वस्ती भागात 8 बाय 10च्या पत्र्याच्या खोलीत राहणारं भोजने कुटुंबीय। घरात आई रेश्मा, वडील ज्योतिराम, आजी आणि 3 भावंड असा त्यांचा परिवार। त्यांच्या उदरनिर्वाहासाठी वडील ज्योतिराम भोजने यांनी सोलापूर शहरातील फुटपाथवर गॅरेज सुरू केलं। तिथं ते अहोरात्र मोटारसायकल मेकॅनिक म्हणून काम करतात। परिस्थिती बेताचीच असल्यामुळे लहान भाऊ श्रीनिवास 12वी पर्यंतच शिकला। बहिणींना काही कमी पडू नये म्हणून त्यानं जॉब सुद्धा केला। आर्थिक परिस्थितीमुळे ज्योतिराम भोजने यांना 5वी पर्यंतचं शिक्षण घेता आलेलं होतं, पण त्यांनी ठरवलं आपल्या मुलांना काहीही कमी पडू द्यायचं नाही। भरपूर कष्ट करायचे, शिकण्यासाठी त्यांना जे जे हवंय ते त्यांनी दिलं। याची जाणीव दोन्ही बहिणींना होतीच, म्हणूनच त्याही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिल्या। सरोजिनीने B.Com ची पदवी प्राप्त केली आहे, तर संजीवनी सुद्धा डिग्री होल्डर आहे। 2018 पासून त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली, पण अभ्यास करायचा कुठे हा सर्वात मोठा प्रश्न होता। घरात जागा नसल्यानं त्यांनी शहरात अभ्यासिका लावली। तिथं त्या दिवसभर अभ्यास करायच्या, प्रत्येक बाबतीत एकमेकींना समजून घ्यायच्या, डिस्कशन करायच्या। सख्ख्या बहिणी कमी आणि पक्क्या मैत्रिणी म्हणून त्या वागत होत्या। कोरोनाच्या 3 वर्षांच्या काळात तर परिवाराची परिस्थिती आणखी गंभीर झालेली। घरात अपुरी जागा असल्यामुळं वडिलांच्या मित्रांनी त्यांना अभ्यासासाठी खोली उपलब्ध करून दिली। 2018 पासून त्यांनी 6 वेळा परीक्षा दिल्या, पण त्या सर्व परीक्षांमध्ये त्यांना अपयशच मिळत गेलं। प्री पास व्हायच्या, पण मेन्सची परीक्षा अगदी काही पॉइंट्स न जायची। ओपन कॅटेगरीतून असल्यामुळे त्यांना हा फटका बसल्याचं त्या सांगतायत। कोरोनाच्या काळात तर परीक्षाच झाल्या नाहीत, पण त्या खचून गेल्या नाहीत। कोणत्याही परिस्थितीत MPSC मध्ये यश मिळवायचंच हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या संकटाला सामोरे गेल्या। मुलींच्या अपयशात घरच्यांनी त्यांना कधीही जाणवू दिलं नाही की आता तुम्ही थांबलं पाहिजे, आणि त्यामुळे त्या पुन्हा जिद्दीने अभ्यास करायच्या। अखेर मंगळवारी निकाल लागला आणि दोन्ही बहिणी एकाच वेळी अधिकारी झाल्यात। ही बातमी कुटुंबाला कळताच सर्वांनीच अश्रूंना वाट मोकळी करून दिली। अत्यंत कठीण परिस्थितीत हे यश मिळवल्यानं आई वडिलांना अभिमानही वाटला आणि गहिवरूनही आले। सरोजनीचं एकाच वेळी 2 पोस्टसाठी सिलेक्शन झालंय, कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक, तर संजीवनीची मंत्रालयीन क्लर्क म्हणून महसूल सहाय्यक पदावरती निवड झाली। या कालावधीत वडील ज्योतिराम यांच्यावरती पाहुण्यांकडून, समाजातील लोकांकडून दबाव यायचा। मुलींचं वय वाढतंय, किती दिवस शिकून देतोय, उद्या त्या नोकरीला लागतील नाही लागतील, त्यांचं लग्न नाही झालं तर काय करणार, असे टोमणे त्यांना सतत ऐकायला मिळत असतानाही त्याचा विचार न करता कुटुंबानं आर्थिक आणि मानसिक पाठिंबा दोघींना दिला, सतत प्रेरणा देत राहिले, आणि त्यामुळेच हे शक्य झाल्याचं दोघी बहिणी सांगतात। सरोजनीची कर सहाय्यक म्हणून काम करण्याची इच्छा आहे, तर संजीवनीचं नेक्स्ट टार्गेट हे PSI आहे, आणि ते अचीव्ह केल्याशिवाय आपण थांबणार नसल्याचंही ती म्हणाली। आपलं बॅकग्राऊंड खूप चांगलं पाहिजे, तयारीसाठी पुण्यालाच जावं लागतं असं काही नाहीये। फक्त परीक्षेची गरज काय आहे, सिलेबस काय आहे हे समजून घेतलं पाहिजे, परीक्षेचा पॅटर्न समजून घेतला पाहिजे। बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही परीक्षा अगदी आरामात पास होऊ शकतो। त्यासाठी तुमची मानसिकता मजबूत पाहिजे, प्रबळ इच्छाशक्ती, अभ्यासात सातत्य आणि संयम असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते, असंही त्यावेळी त्या म्हणाल्या। ज्या वेळी पुण्याला परीक्षेला जावं लागायचं, त्यावेळी मावस भाऊ प्रशांत बसुटे आर्थिक मदतीबरोबरच मानसिक आधार सुद्धा द्यायचा। त्यामुळेच परीक्षा भयमुक्त वातावरणात देता आल्याचंही त्यांनी म्हटलंय। ज्यांनी या कठीण काळात आपल्याला मदत केली त्यांचे उपकार आपण कधीच विसरू शकणार नसल्याचं संजीवनी आणि सरोजनी म्हणाल्या। तर मुलींसाठी घेतलेले कष्ट सांगताना त्यांच्या आईला रडू कोसळलं होतं। आमची जिद्द होती मुलींना मोठं करायचं, आम्हाला हा निकाल ऐकून किती आनंद झालाय हे आम्ही शब्दात सांगू शकत नाही, असं म्हणून वडील सुद्धा भावुक झालेले। 30 ते 35 वर्ष मोटारसायकल मेकॅनिक म्हणून गॅरेजवर काम करणाऱ्या बापाच्या कष्टाचं सार्थक झालं। यात भाऊ श्रीनिवासने दिलेली खंबीर साथही अगदी तितकीच महत्वाची आहे। 2013 साली तानी नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यात एका सायकल रिक्षा चालकाची मुलगी प्रचंड कष्टाने IAS अधिकारी बनते। तानीसाठी तिचे वडील कुठेच कमी पडत नाहीत।
खचून गेले तरी मुलीची जिद्द पाहून पुन्हा कष्ट करायचे. अगदी त्याचप्रमाणे ज्योतिराम भोजने यांच्या दोन्ही मुलींनी आज गगन भरारी घेतली. सरोजनी आणि संजीवनी भोजने या दोन्ही बहिणींचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. तो तुम्हाला कसा वाटला यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.